हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी झाले ओ साजनी देवराया श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरे प्रेमसुख घेईन मी जन्म याजसाठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी माघ शुद्ध दशमीच्या निमित्तानं होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील असणारी ही प्रथम क्रमांकाची भगवान परमात्म्याची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळीच्या माध्यमातून या सर्वांच्या माध्यमातून माझ्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून भगवान श्यामसुंदराबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत. काय म्हणतायत तुकोबाराय? देवाजवळ बोलतायत तुकोबाराय, हे देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. हे देवा तुझ्या चरणांची सेवा साध्य करून घेण्याकरिता मी जन्म घेईन. काय करणार महाराज जन्माला येऊन? हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. हरिनाम कीर्तन करीन, संतांचं पूजन करीन, महाद्वारात जाऊन त्या ठिकाणी लोटांगण घालीन. जगद्गुरु तुकोबाराय स्वतःचं अंतकरण परमात्म्याच्या समोर प्रगट करून सांगतायत. त्यानं काय होईल महाराज? आनंदे निर्भर असो भलते ठाई. आनंदानं निर्भर अशी अवस्था प्राप्त होईल आणि सुखदुःखा नाही चाडाम्हा. सुखदुःखाची त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जाणीव शिल्लक राहणार नाही, अपेक्षा शिल्लक राहणार नाही, काही शिल्लक राहणार नाही महाराज. एक विलक्षण असणारी अवस्था प्राप्त होईल. एवढं एकच त्या ठिकाणी साधन करीन, हरिनाम कीर्तन करीन, संतांचं पूजन करीन, महाद्वारात त्या ठिकाणी लोटांगण घालीन. या व्यतिरिक्त त्या ठिकाणी कोणती साधना जीवनात करणार नाही. अनेक सायास न करी न धरियास, अनेक सायास करणार नाही, कोणत्याही प्रकारची आस धारण करणार नाही. होणे उदास सर्व भावे, सर्व भावानं उदास होऊन राहीन आणि सदैव हरिनाम संकीर्तन करीन, संतांचं पूजन करेन, महाद्वारात जाऊन त्या ठिकाणी लोटांगण घालीन. महाराज अहो यचयावत जीवमात्रांकडे जर पाहिलं तर सर्वची सर्व जीव प्रवासी आहेत. सर्वांना मोक्ष स्वरूपापर्यंत जाण्याकरिता प्रवास करावासा वाटतोय. तुम्ही मोक्षाचा प्रवास त्या ठिकाणी बंद करून पुन्हा जन्माला येण्याची तरतूद करत आहात, पुन्हा जन्माला यायचं म्हणत आहात. हे का महाराज सांगतायत? मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी. ज्या मोक्षाविषयी तुम्ही बोलत आहात तो मोक्ष आमच्या घरी काम करणारी दासी आहे. आणि विशेष गोष्ट आहे का? होय सांगू ऐसी तुका म्हणे, आम्ही जसं म्हणू तसं त्या ठिकाणी करणारी दासी आमच्या घरामध्ये मोक्ष वास्तव्य करतो आहे, असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. मग या मोक्षाच्या पलीकडे जाऊन जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याच्या भक्तीविषयी त्या ठिकाणी बोलतायत.
परमात्म्याची भक्ती करण्याकरिता आणि पुन्हा अवतीर्ण होण्याचा विचार देवाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे मोक्षाच्याही पलीकडे जाऊन हरिनाम कीर्तन, मोक्षाच्याही पलीकडे जाऊन संतांचे पूजन, मोक्षाच्याही पलीकडे जाऊन त्या ठिकाणी घालू लोटांगण महाद्वारी, ही सुंदर असणारी स्थिती तुकोबारायांना अपेक्षित असल्या कारणानं पुन्हा जन्माला येईन म्हणतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. मोठ्या भाग्यानं भगवान परमात्म्याच्या कृपेनं जगद्गुरु तुकोबारायांचा अनुग्रहच झाला जणू, आणि ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला आली. मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. हरिभक्तीपरायण श्री जोशी सर आहेत, सगळीच महाराज मंडळी आहेत. इथे आल्यानंतर त्या ठिकाणी काशीत महाराजांची त्या ठिकाणी भेट झाली आणि सर्वच त्या ठिकाणी महाराज मंडळी भेटली. महाराज मोठं समाधान वाटलं. आणि या सर्वांच्या समवेत परमात्म्याचं जगद्गुरु तुकोबारायांचं चिंतन मला करायचं आहे. आज मोठा आनंदाचा दिवस आहे महाराज. वारकऱ्याच्या जीवनामध्ये असणारा आनंदाचा दिवस तो म्हणजे आज वसंत पंचमी आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा जन्मदिवस आहे. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा वाढदिवस आहे. तो सगळ्या वारकऱ्यांनी साजरा केला पाहिजे महाराज. जसं आपण घरोघर आपल्या लहान लहान मुलांचे वाढदिवस साजरे करतो, देवाची जयंती साजरी करतो, संतांची पुण्यतिथी साजरी करावी गोष्ट खरी आहे, पण तरी सुद्धा जयंतीलाही कुठेतरी महत्त्व द्यावा. जगद्गुरु तुकोबारायांचा जन्मदिवस आहे आणि तुकोबारायांचा जन्मदिवस असल्या कारणानं काय चिंतन मांडावं, कशा पद्धतीनं बोलावं असा सहज त्या ठिकाणी विचार करत असताना आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी नामपर चिंतन मांडत जावं. पहिल्या दिवशी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी नामाचं महात्म्य वर्णन करून सांगावं. आरंभे आवडी आदरे आले नाम, तेने सकल सिद्धी जगी झाले पूर्ण काम. म्हणून नामपर चिंतनही यावं आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनावरही काहीतरी बोलता यावं या उद्देशानं अभंग निवडत असताना हा जो अभंग आहे मला समर्पक असा वाटला. घेईन मी जन्म याजसाठी देवा, म्हणजे या चरणावर मला त्यांच्या जन्माविषयी बोलता येईल आणि हरिनाम कीर्तन संतांचे पूजन या चरणावरती मला नामपर चिंतन मांडता येईल. म्हणजे दोनही अंगानं त्या ठिकाणी समर्पक असणारं चिंतन या अभंगात मला सापडलं. म्हणून सेवेकरिता हा अभंग चिंतनाकरिता निवडला महाराज. थोडे कान उंच करून ऐका. जगद्गुरु तुकोबारायांचे अभंगातलं जे बोलणं आहे ते बोलणं काही लोकोत्तर असणारं बोलणं आहे महाराज. याचे यावत जीवमात्रांकडे जर पाहिलं तर शास्त्र असं वर्णन करतं सर्वची सर्व जीव हे मुमुक्षु आहेत ना, मोक्षाची इच्छा करणारे आहेत. मोक्षाची इच्छा करणारे सर्व जीव आहेत असं शास्त्रानं सांगितलं खरं, पण सर्वांची वाटचाल मोक्षाच्याच दिशेनं आहे असं मात्र नाही. का बरं? मोक्षाचं स्वरूप सर्वांना कळत नाही, पण अपेक्षा मात्र सर्वांच्या अंतःकरणात मोक्षप्राप्तीचीच आहे. थोडं लक्षपूर्वक ऐका. कारण मोक्ष म्हणजे काय? कारण सहवर्तमान जगताची निवृत्ती व्हावी आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी त्याला म्हणतात मोक्ष. कारण आहे अविद्या, कारण आहे अज्ञान. अज्ञानासहित अज्ञानाचं असणारं कार्य हे जगत. दोन प्रकारचं त्या ठिकाणी प्रपंच प्रतीला येतो अज्ञानामुळे. एक व्यष्टी प्रपंच आहे आणि एक समष्टी प्रपंच आहे. व्यष्टी असणारा प्रपंच म्हणजे हे शरीर आणि समष्टी असणारा प्रपंच म्हणजे हे जगत. हे शरीररूपी असणारा प्रपंच हा आत्मस्वरूपावर अध्यस्त आहे आणि समष्टी असणारा हा जो प्रपंच आणि हा त्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपावरती अध्यस्त आहे. ब्रह्म त्याचा अधिष्ठान आहे. मग दिसणारं जे जगत आहे त्या जगताचा त्या ठिकाणी आपल्याला प्रत्यय येतो, प्रतीती येते. वास्तविक पाहता हे जगत झालंच नाही. जे झालं नाही ते आपल्या समोर प्रत्यक्ष प्रतीतीला येत आहे. महाराज वर्णन करून सांगतात, हे न झाला प्रपंच आहे परब्रह्म, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, झाला प्रपंच आहे परब्रह्म. अहम सोहम ब्रह्म कळले, अहम सोहम ब्रह्म कळले, अहम सोहम ब्रह्म कळले. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म कळले. महाराज वर्णन करून सांगतात, प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, न होईल मागुता कदा कल्पांती घडेना. प्रपंच झालाच नाही महाराज, पण तरी सुद्धा प्रत्यक्ष प्रतीतीला येतो.
याचा बाध होतो महाराज. हा त्या ठिकाणी मिथ्या आहे. मिथ्या असणारा प्रपंच प्रतीतीला येतो. वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर फार सुंदर वर्णन करून सांगायचे. मिथ्या मिथ्या म्हणजे काय? जे स्वरूपवान आहे आणि बाध योग्य आहे त्याला मिथ्या म्हणतात महाराज. स्वरूपानं प्रतीतीला यावं पण ज्याचा बाध होतो त्याला मिथ्या म्हणतात. हे सगळंची सगळं जगत त्या ठिकाणी मिथ्या आहे. जगद्गुरु तुकोबारानं जाणवलं आणि तुकोबाराही वर्णन करून सांगतात. रज्जू सर्पाकार भासले जगडंबर. सगळंची सगळं जगडंबर रज्जू सर्पासारखं प्रतीतीला येत आहे. म्हणजे हे का प्रतीतीला येत आहे? हे दिसणारं जे जगत आहे ते स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. स्वतःहून वेगळं आहे, असताहून वेगळं आहे, अनिर्वचनीय आहे, त्याला मिथ्या असं म्हटलं जातं. स्वतःहून वेगळं का? सत्य त्याला म्हणावं ज्याची तिन्ही कालात प्रतीती येते. हा सत्य परमात्मा आहे. त्रिकालाभाती तत्वम सत्यत्वम असं सत्य स्वरूपाचं वर्णन केलं जातं. जे तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही ते सत्य आहे. आणि असत्य असत्य म्हणजे काय? ज्याची तिन्ही कालात प्रतीती येत नाही त्याला असत्य म्हणावं. जसं उदाहरण देताना पुष्पाचं उदाहरण देतात. आकाशाला येणारं फूल किती लोकांनी पाहिलं? ऐकताय ना सर्वजण? मग कुठेतरी होकारे देत जा, लक्षपूर्वक ऐका. आकाशाला फुलं येतात का? नाही येत महाराज. म्हणजे पुष्प त्या ठिकाणी दिसतच नाही, तिन्ही कालात त्याची प्रतीती येत नाही. पुढे चला. सशशृंग, सशाला येणारी शिंग किती लोकांनी पाहिली? सशाला शिंग येतात का? नाही महाराज. जशी सशाची शिंग कालही नव्हती, आजही नाहीत आणि उद्याही राहणार नाहीत, तसं त्या ठिकाणी प्रपंच तिन्ही कालात नाही. तो असद्रूप आहे, अत्यंत असद्रूप आहे. पण दिसतो खरा. जे असद्रूप आहे त्याची प्रतीती येऊ नये. सशाच्या शिंगाची प्रतीतीच येत नाही म्हणून तो असद्रूप आहे. पण या प्रपंचाची प्रतीती येते आणि हा प्रपंच त्या ठिकाणी राहत नाही स्वरूपाचा बोध प्राप्त झाल्यानंतर. ज्या वेळेला स्वरूपाचा बोध प्राप्त होतो आणि त्यावेळेला प्रपंच शिल्लक राहत नाही महाराज. म्हणून तो मिथ्या आहे. स्वतःहून वेगळं म्हणतात कारण तो त्या ठिकाणी हा नाश पावणारा आहे, मिथ्या आहे. आणि असताहून विलक्षण म्हणतात कारण तो प्रतीतीला येतो. म्हणून स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असणारा हा प्रपंच आहे. हा का प्रतीतीला येतो? कोणामुळे प्रतीतीला येतो? त्याचं कारण आहे अविद्या, त्याचं कारण आहे माया. तिच्यामुळे हा प्रपंच प्रतीतीला येतो. ही अविद्या त्याचं कारण आहे. मग त्या अविद्यारूपी कारणासहित या संपूर्ण प्रपंचाची निवृत्ती करणं आणि त्याची फक्त निवृत्ती करायची असं नाही, तर त्याची निवृत्ती करून स्वरूपाची प्राप्ती करून घेणं याचं नाव आहे मोक्ष. किंवा मोक्षाची दुसरी व्याख्या वर्णन करून सांगतात ती म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती. याचं नाव आहे मोक्ष. सगळंची सगळं दुःख जावं आणि मला सुख प्राप्त व्हावं. हे सुखम सर्वाय रुच्यते. सुख सर्वांना आवडतं आणि दुःख केव्हाच नको असं सर्वांना वाटतं. म्हणजे दुःखाचा आत्यंतिक अभाव व्हावा असं सर्वांना त्या ठिकाणी वाटतं. याचंच नाव आहे मोक्ष. आणि सगळ्याची सगळे जीव त्या ठिकाणी मोक्षाच्या दिशेनं वाटचाल करतात. सर्वांना त्या ठिकाणी दुःख कधीच नको आहे, सुख अखंड हवं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी सर्वांना मोक्षाची अपेक्षा आहे. आणि असं असणारं त्या ठिकाणी जगत निवृत्तीपूर्वक ब्रह्मप्राप्ती करून देणारं जे मोक्षाचं स्वरूप आहे तिकडे सर्वांची वाटचाल आहे. फक्त माध्यम चुकीचं आहे. फक्त माध्यम चुकीचं आहे. म्हणजे सगळ्यांचा प्रवाह एका दिशेनं आहे, मोक्षाच्या दिशेनं. पण जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये त्या ठिकाणी बोलतायत त्यांचा प्रवास मात्र विरुद्ध दिशेनं आहे. लोकोत्तर असणारं त्यांचं बोलणं आहे महाराज. सगळे लोक म्हणतात मला मोक्ष प्राप्त व्हावा, माझा उद्धार व्हावा. परमार्थ कशाकरिता आपण करतो? गळ्यात माळ आपण का घातली? वारी आपण का करतो? एकादशी सोमवारचं व्रत आपण का करतो? त्याचं कारण माझा उद्धार व्हावा, मला मोक्ष मिळावा. याच्याकरिता सर्वांची वाटचाल आहे. पण जगद्गुरु तुकोबरायांची वाटचाल या अभंगात काही वेगळ्या दिशेनं दिसते. तुकोबराय वाटचाल करतायत जन्माच्या दिशेनं. लक्षपूर्वक आहे का? जन्म घेण्याकरिता सायास करण्याची गरज काय? जन्म घेण्याकरिता पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी चिंतन करण्याची गरज काय? जन्म तर स्वाभाविकच त्या ठिकाणी प्राप्त होतो. महाराज सांगतात हे अगा कर्मी जय उरावे तै ते हे सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. अगा कर्मी जय, कर्म जर शिल्लक राहिलं तर जन्माला यावंच लागतं महाराज. म्हणून जन्म मरणाची परंपरा त्या ठिकाणी स्वाभाविकरित्या आपल्यापर्यंत येते. तिला पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी घेईन म्हणायची आवश्यकता नाही. तरी तुकोबराय त्या ठिकाणी लोकांपेक्षा वेगळं बोलतायत की मी जन्म घेईन. का बरं महाराज? जन्म घेणं काय एवढं चांगलं आहे काय? जन्माला आल्यानंतर काय सुख प्राप्त होतं काय? जन्माला यायच्या आधी दुःख आहे, जन्मताना दुःख आहे, जन्मल्यानंतर दुःख आहे, मृत्यूचं दुःख काही वेगळंच आहे. या सगळ्या दुःखांची शृंखला जर पाहायचा प्रयत्न केला तर दुःखाचा त्या ठिकाणी बाजार डोळ्यासमोर दिसतो महाराज. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्ष्यते आणि विनश्यते. या षडविकारानं युक्त असणारं हे शरीर आहे. ज्यावेळेला आपण जन्माला येतो आईच्या गर्भात यावं लागतं महाराज. खाली डोकं केलं जातं, वरती पाय केले जातात. त्याला उत्तानपाद अवस्था म्हणावं. उत्तानपाद. खाली डोकं वर पाय असतात, गर्भजल अवतीभोवती असतं.
नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाढे, कवनापुढे सांगावे. नाकात तोंडात कृमी किडे असतात, गर्भवासाचं विलक्षण असणारं दुःख असतं. तिथे त्या ठिकाणी आपण दुःख भोगतो. त्या दुःखाला काही त्या ठिकाणी परिसीमा नाही महाराज. विलक्षण असणारं दुःख सहन करावं लागतं, पण आज आपल्या आठवणीत नाही. आपण ते दुःख भोगलेलं आहे, आपण त्या वेदना सहन केलेल्या आहेत, पण आज आपल्या आठवणीत नाहीत. लक्षपूर्वक आहे का? लहानपणी जर आपल्याला कधीतरी एखाद्या विंचवाचा दंश झाला असला तर त्या विंचू चावल्याच्या वेदना काय विलक्षण असतात की नाही? भयंकर असणाऱ्या वेदना असतात महाराज. पण 10 वर्षांनी जर एखाद्या माणसाला विचारलं, महाराज तुम्हाला विंचू चावला होता काय? म्हणे हो. त्यावेळेला वेदना झाल्या होत्या काय? म्हणे हो. मग आज तुम्ही सांगा बरं त्या वेदना कशा होत्या? त्याला त्या शब्दात सांगता येणार नाही. झाल्या होत्या खऱ्या, पण आज त्याला त्या वेदनांची आठवण नाही. जशी सामान्य असणारी विंचू चावल्याची वेदना आज आठवणीत राहत नाही, जन्ममरणाची जी त्या ठिकाणी परंपरा आहे, जन्माच्या ज्या वेदना आहेत, गर्भवासातलं जे दुःख आहे ते दुःख सुद्धा आज आपल्याला आठवत नाही. पण झालं नाही असं नाही, झालं महाराज. सर्वांना त्या ठिकाणी गर्भवासामध्ये असणारं दुःख झालं. पुन्हा त्या आईला काय काय खावंसं वाटतं. तिला त्या ठिकाणी मिरचीचा ठेचा खावासा वाटला तर ती ठेचाही खाते. त्याच्या अंगावर त्या ठिकाणी कातडी नसते महाराज. ते अतिशय कोवळं असणारं त्याचं कातड त्या आईच्या खाण्यानं त्याच्यावर परिणाम होतो. त्याला तिथेही पुन्हा वेदना सहन कराव्या लागतात. जन्मतानाही वेदना सहन कराव्या लागतात. ज्यावेळेला त्याचा जन्म होतो त्यावेळेला जन्मताची कर्मजाट तुझी मान अडकली, जन्मतानाही वेदना होतात. कारण गर्भजलात राहणारं जे त्या ठिकाणी बाळ आहे त्याला बाह्य वातावरणातला श्वास घेणं तेवढंसं शक्य नाही महाराज. कारण त्याची सगळीची सगळी तरतूद आईच्या त्या ठिकाणी बरोबर जोडलेली असते. त्याचा जो नाळ आहे त्या नाळेतून त्या ठिकाणी त्याला आईच्या माध्यमातून सगळं काही प्राप्त होत असतं. आता त्याला बाहेरच्या वातावरणात यायचं आहे. ज्यावेळेला बाहेरच्या वातावरणात येण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेला त्या ठिकाणी वातावरणातला प्राणवायू घेणं त्याला मोठं कठीण होतं. आणि मग त्या ठिकाणी बळजबरीनं हॉस्पिटलमध्ये वगैरे कुठे त्या ठिकाणी दाई असेल तर त्याचा अशा पद्धतीने जन्म होतो. जन्मताना वेदना सहन कराव्या लागतात. जन्म झाल्याबरोबर ती दाई म्हणा ते डॉक्टर म्हणा असं त्याला पकडतात पायाला. त्याचं डोकं खाली केलं जातं, पाय वरती केले जातात आणि अशी जोरात एक त्या ठिकाणी झापड लावली जाते महाराज त्याच्या पृष्ठभागावर. अशी जोरात एक झापड लावली की ती क्याव 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 करायला सुरुवात करतं. अशा पद्धतीने ते आकांत करू लागतं. मग त्याला बाह्य वातावरणातला श्वास प्राप्त होतो आणि मग ते त्या ठिकाणी तिथूनच झापडांना सुरुवात होते. जन्मल्याबरोबर जी झापड बसते ना महाराज, हळूहळू हळूहळू सगळ्या झापडीत झापडे असतात. अनुभवाची गोष्ट आहे. संसाराचं काय गाणं गाऊ तुमच्या समोर. लहानपणी त्या ठिकाणी आई वडिलांच्या झापडी, लग्न झाल्यानंतर पुन्हा नाही कळालं तुम्हाला, तुम्ही सुज्ञ आहात माय बाप, काय सांगू तुमच्या समोर. तिथे पुन्हा त्या ठिकाणी आणखी झापडी. सगळ्यांना असतात असं नाही, पण हे लोकांमध्ये सांगायचं नसतं, हे जरा गुप्त ठेवायचं असतं. पण झापडी असतात असं नाही. पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी म्हातारपणी पुन्हा मुलांच्या झापडी. या सगळ्याची सगळ्या झापडी सहन करता करता मरताना पुन्हा यमाच्या झापडी. नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा. तिथे पुन्हा झापडे खाव्या लागतात. केवढं दुःख आहे. जन्माच्या आधी दुःख, जन्मताना दुःख, जन्मल्याबरोबर दुःख, पुन्हा मध्यंतरी संसारातलं दुःख आणि मरतानाही दुःख. हे सगळ्याची सगळं दुःख डोळ्यासमोर असताना पुन्हा जन्माची अपेक्षा करावी, काही सामान्य गोष्ट आहे का महाराज? तुकोबरांना हे माहीत नाही काय? तुकोबरांना हे कळत नाही काय की हे त्या ठिकाणी मोठं कठीण आहे? बरं आणखी तुकोबर आहे तुमच्या समोर त्या ठिकाणी केवढी मोठी संकटाची डोंगर होते हो. वयाच्या 21व्या वर्षी त्या ठिकाणी संकटांचा पूर येऊ लागला. 21 वर्षापर्यंत त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुरळीत होत्या खऱ्या, पण त्यानंतर त्या ठिकाणी वडिलांचं अशा पद्धतीने निधन झालं. बाप मेला न कळता, नव्हती संसाराची चिंता. तुकोबरा स्वतः वर्णन करून सांगतात. आई मरण पावली, एक पत्नी त्या ठिकाणी मरण पावली, एक लहान मूल त्या ठिकाणी मरण पावलं. अन्न अन्न करून त्या ठिकाणी त्या सर्वांवर मरण्याची वेळ आली. दिवाळाही निघालं. बरं आणखी महत्वाची गोष्ट, तुमची जी पत्नी तुम्हाला प्राप्त झाली ती काय त्या ठिकाणी दुसरी जी पत्नी होती तुकोबरायांची, ती काय सामान्य होती का महाराज? ती कर्कश होती. मी सांगतो असं नाही, तुकोबरा सांगतात, हे बरे झाले देवा बाईल कर्कशा, झाले देवा बाईल कर्कशा, बरी हे दुर्दशा जना माझी. बाईल कर्कशा आहे हे तुकोबरानं बरं वाटलं. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी हे दुर्दशा जना माझी. लोकांमध्ये दुर्दशा त्या ठिकाणी. ती दुसरी पत्नी तरी त्या ठिकाणी तुकोबरायांबरोबर वागताना कर्कश अशा पद्धतीने त्या ठिकाणी वागत होती, अशा पद्धतीने बोलत होती. तुकोबरा स्वतः वर्णन करून सांगतात. इथे आपण पाहतो ना खाली मंदिर, जिथे त्या ठिकाणी देवानं तिच्या पायातला काटा काढला महाराज. भगवान परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाले
माझा पांडुरंग श्यामप्रत्यक्ष प्रगट झाला आणि देवानं पायातला काटा काढला महाराज. तुकोबारायांच्या आधी तिला भगवान परमात्म्याचं दर्शन झालं, परमात्म्याचा साक्षात्कार झाला. पतिव्रता आहे, उगीच त्या ठिकाणी काहीतरी सांगितलं जातं, तिनं तुकोबारायांना मारलं म्हणतात, अमुक केलं म्हणतात, पण माझा तर त्याच्यावर विश्वास बसत नाही महाराज. मला ते बरं वाटत नाही कानाला ऐकायला. एवढी पतिव्रता असली की जी तुकोबारायांना जेव घातल्याशिवाय जेवत नव्हती, जी हातामध्ये त्या ठिकाणी भाकरी घेऊन या डोंगरावरती चढून अशा पद्धतीने येत होती महाराज. आणि अशी असणारी श्री तुकोबारायांना मारील काय? नाही, उगीच काहीतरी सांगण्यात काही अर्थ नाही. अशी त्या ठिकाणी तुकोबाराय वर्णन करून सांगतात, होती कर्कश खरी पण त्यांच्यावर प्रेम करत होती, गोष्ट खरं आहे. पहा तुम्ही, अशी अवस्था तुकोबारायांच्या जीवनात प्राप्त झाली. यानंतर त्या ठिकाणी अभंग रचना होऊ लागली. हेच ते स्थान आहे जिथे तुकोबारायांनी तपश्चर्या केली. इथे बसून त्या ठिकाणी तुकोबारायांनी अभंगाची रचना केली. आणि अभंग रचना अशा पद्धतीने त्या ठिकाणी होत असताना बऱ्याचशा साधू संतांनी तुकोबारायांच्या मुखातले अभंग लिहून ठेवले. संताजी महाराजांनी म्हणा, आणखी त्या ठिकाणी बरेच संत आहेत, त्यांनी त्या ठिकाणी अभंग लिहून ठेवले. आणि म्हणून आपल्याला ते अभंग पाहायला मिळत आहेत. सालो नावाचे त्या ठिकाणी भगवत भक्त अशा पद्धतीने सालो मालो हरिचे दास म्हणून झाला हा अवघा नास, तुकोबाराय वर्णन करून सांगतात. ते भगवंताचे भक्त होते खरे, पण तुकोबारायांकडे त्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्यांची तळपायाची आग मस्तकाला जात होती. त्यांना ते बरं वाटत नव्हतं. अखंड त्या ठिकाणी व्यथा अंतकरणात होती. त्याला लोक मानतात, त्याच्या कीर्तनाला एवढे लोक येतात, मला कोणीच मानत नाही. तुकोबारायांची अभंग नावी आणि तुका म्हणे काढून सालो म्हणे असं लिहावं, असं बरेच दिवस त्या ठिकाणी घडलं. या सालो महाराजांनी त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी घडवून आणल्या. महाराज रामेश्वर शास्त्रींना निरोप पाठवला काय, तिथून रामेश्वर शास्त्री महाराज त्या ठिकाणी तुकोबारायांना बोलावणं पाठवतात. जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या समोर त्या ठिकाणी जातात आणि जाऊन रामेश्वर शास्त्रींनी विचारणा केली. दशग्रंथी असणारे पंडित आहेत रामेश्वर शास्त्री. मला वाटतं आज तुकोबारायांची जयंती आहे ना, म्हणून तुकोबारायांविषयीच थोडंसं बोलावं. म्हणून मी तुम्हाला जरी हे सगळं माहिती आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी आज निदान जसं नरसिंह जयंतीला नरसिंहाचं बोलतो, रामनवमीला रामाविषयी बोलतो, जसं त्या ठिकाणी शिवरात्रीला भगवान शिवाविषयी बोलतो, गोकुळाष्टमीच्या दिवशी भगवान श्यामसुंदराचं वर्णन केलं जातं, तुकोबारायांच्या जयंतीच्या दिवशी का तुकोबारायांचं सांगू नये म्हणून थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो. लक्षपूर्वक ऐका. रामेश्वर शास्त्री महाराजांच्या समोर गेल्यानंतर रामेश्वर शास्त्रीने विचारलं, काय रे तू त्या ठिकाणी अभंग रचना करतोस म्हणे. नाही, मी अभंग रचना करीत नाही. मग माझ्या मुखे मज बोलवितो देव, माझ्या मुखातून माझा श्यामसुंदर त्या ठिकाणी बोलून घेतो, माझा सखा माझा पांडुरंग परमात्मा बोलून घेतो. मला त्यानं स्वप्नात येऊन सांगितलं, पांडुरंगे केले स्वप्ना माझी जागे. नामदेव महाराज बरोबर त्या ठिकाणी आलेले आहेत. दोघांनी मिळून त्या ठिकाणी सांगितले काम करावे कवित्व, त्याने सांगितलं म्हणून कवित्व करतोय. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मी कवित्व करायला सुरुवात केली. ही माझी वाणी नसून साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाच आहे कोणीतरी बोलवून घेणारा, म्हणून तो परमात्मा माझ्या मुखातून बोलतोय. तुकोबारायांची कवनं, तुकोबारायांची अभंग रचना रामेश्वर शास्त्रींनी त्या ठिकाणी पाहिली होती महाराज. एक एक अभंग मोठा वजनदार होता. स्वरूपाचं चिंतन श्रुतीमध्ये असणारा जो अर्थ आहे तुकोबारायांनी प्राकृतात त्या ठिकाणी आणून दाखवला होता. हे अणोरणे या थोकडा, अणोरणे या थोकडा, अणोरणे या थोकडा, अणोरणे या थोकडा, तुका आकाशाये म्हणा, तुका आकाशाये म्हणा, जुळून सांडले कलेवर, जुळून सांडले तुका आकाशाये म्हणा, तुका आकाशाये म्हणा, जुळून सांडले कलेवर, तुका आकाशाये म्हणा. आलेली श्रुती आहे. अणोरणीयान महतो महियान आत्मस्य जंतुर्निहितो गुहायाम तमक्रतु पश्यति वितशोका धातु प्रसादान महिमान आत्मन. श्वेताश्वत्र उपनिषदामध्ये असणारी ही श्रुती आणि या श्रुतीचा जगद्गुरु तुकोबाराय अनुवाद करून सांगतात. अणुरणीया थोकडा किंवा अणुरेणुया थोकडा तुका आकाशाय वढा. रामेश्वर शास्त्रीने ही कवनं वाचली, हृदयात कुठेतरी जाऊन ठसली. महाराज दशग्रंथी पंडित आहेत.
षडशास्त्र त्यांचं त्या ठिकाणी अध्ययन झालेलं आहे. एवढा मोठा प्रकांड असणारा पंडित त्याला याचा अर्थ कळू नये काय? त्यानं त्याचा अर्थ कळाला आणि अर्थ कळाल्यानंतर जाणवलं की खरी गोष्ट आहे, तुकोबारायांचं बोलणं खरं आहे, हा तर हिरा आहे, हा जगाला दाखवला पाहिजे. दोन मतं आहेत महाराज. बरीच माणसं रामेश्वर शास्त्रींना नावं ठेवतात आणि त्यांची निंदा करतात, पण मला त्यांची निंदा करावीशी वाटत नाही. त्याचं कारण सांगतो. रामेश्वर शास्त्री महाराज जर नसते तर जगद्गुरु तुकोबारायांसारखं रत्न जगाला सापडलंच नसतं महाराज, जगाला दिसलं नसतं. रामेश्वर शास्त्रीने तुकोबारायांची ओळख करून दिली. इथे 7-8 वर्षापूर्वी माझे गुरुवर्य संत चरणरथ छगन महाराज इथे येऊन सप्ताह करत होते. त्या सप्ताहामध्ये त्या ठिकाणी रामेश्वर शास्त्रींचा अभंग चिंतनाकरिता त्यांनी निवडला आणि रामेश्वर शास्त्रींचं चरित्र अशा पद्धतीने सांगितलं. भारावून जाण्यासारखं चरित्र आहे महाराज. त्यांच्या मुखातून ऐकलेले शब्द सांगतो, लक्षपूर्वक ऐका. रामेश्वर शास्त्रींना ही गोष्ट कळाली की तुकोबाराय स्वतः वर्णन करून सांगतायत, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या, असं त्या ठिकाणी वर्णन ते स्वतः सांगतायत. मला सांगितलं तू कवित्व कर. आणि त्यांचेही त्या मुखातून निघालेले जे शब्द आहेत, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग त्याची झाला अंग तुकाता, हे जे शब्द आहेत मोठे वजनदार शब्द आहेत. हे काही सामान्य शब्द नाहीत. हा तुकाराम कोणी सामान्य नाही, हा तर प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे. पण जगाला कसं कळावं म्हणून काहीतरी तरतूद केली पाहिजे. तुकोबारायांना बोलावलं आणि सांगितलं, तू क्षुद्र आहेस, तुला अभंग रचना करण्याचा काही अधिकार नाही. जगाच्या समोर तू त्या ठिकाणी असं तत्वज्ञान सांगू नकोस. तुकोबाराय सरळ आहेत महाराज. सांगितलं, तुम्ही दशग्रंथी पंडित आहात, मी तुमची आज्ञा मोडणार नाही. तुम्ही म्हणता ना मी कवित्व करू नये, नाही करणार. पण इथपर्यंत थांबले नाहीत महाराज. आजपर्यंत जे कवित्व केलं हे कवित्व ठेवू नकोस, ते सगळंचे सगळं पाण्यामध्ये नेऊन बुडव. जगद्गुरु तुकोबारायांनी अशा पद्धतीने तेही आज्ञा मान्य केली आणि ती गाथा आपल्या हातात घेतली महाराज, की ज्या गाथेकरिता संसाराची दानादीन करून टाकली होती. बायका मुलं त्या ठिकाणी उपवाशी होते, घरदाराकडे प्रपंचाकडे काही लक्ष नव्हतं. रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत होते. हे रामकृष्ण हरे मुकुंद मुरारे, रामकृष्ण हरे मुकुंद मुरारे, रामकृष्ण हरे मुकुंद मुरारे, रामकृष्ण हरे मुकुंद मुरारे. पांडुरंग 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 हरे, पांडुरंग 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 हरे, रामकृष्ण हरे मुकुंद मुरारे, रामकृष्ण हरे मुकुंद मुरारे. पांडुरंग पांडुरंग हरे, पांडुरंग 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 हरे, रामकृष्ण हरे मुकुंद मुरारे, रामकृष्ण हरे मुकुंद मुरारे. भगवंताच्या भजनामध्ये विभोर होऊन जात होते महाराज. आणि ती तल्लीनता जशी व्यासदेवांनी श्रीमद भागवताची रचना केली, पण ही रचना समाधी भाषेत झाली महाराज. भगवंताचं चिंतन करता करता व्यासदेवांच्या समोर भगवान परमात्म्याच्या ज्या लीला सर्वप्रथम आल्या, समाधी स्थितीत गेल्यानंतर त्या लीलांची त्या ठिकाणी रचना व्यासदेवांनी करून ठेवली, म्हणून श्रीमद भागवताला समाधी भाषा म्हणतात. तशी जगद्गुरु तुकोबारायांची अभंग रचना सुद्धा समाधी भाषा आहे. सामान्य लोकांना तुकोबारायांचे अभंग सहजासहजी कळत नाहीत महाराज, बुद्धीत प्रवेश करत नाहीत. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. वेदांत त्याच्या घरी पाणी वाहतो, इराणी वाहावा भारमाथा. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा तुकोबाराय सांगतात. बाकीच्या लोकांनी फक्त वेदांतचार्य म्हणून घ्यावं ना, भारमाथा डोक्यावर भार घेऊन फिरावं. पण खरा वेदाचा अर्थ आम्हाला ज्ञात आहे. तुकोबाराय वेदज्ञ आहेत, वेद त्यांना पूर्णपणे ज्ञात आहे. अशी तुकोबारायांची अवस्था रामेश्वर शास्त्रीजींना कळाली आणि म्हणून श्री संत रामेश्वर शास्त्रींनी त्यांना अशा पद्धतीची आज्ञा दिली महाराज, की जर हे खरंच खरं आहे, देवानं जर आज्ञा दिलेली आहे, तर देवानंच त्या ठिकाणी ते कवित्व सांभाळलं पाहिजे आणि जगाच्या समोर कळालं पाहिजे. कारण परमात्म्याचं औदार्य त्यांना माहिती आहे. खरा जो भक्त असतो ना महाराज, या भक्ताचं लक्षण असंच असतं. तदार्पिता अखिलाचारिता, सर्वची नाराज्य वर्णन करून सांगतात भक्तिसूत्रामध्ये. तदार्पिता अखिलाचारिता, सर्वचे सर्व कर्म परमात्म्याला समर्पित करावं आणि त्याला समर्पित करून तो ठेवील तसं राहावं, ही भक्ताची अवस्था आहे. कवित्व करायला सांगितलं, देवाची इच्छा आहे, कवित्व करू लागले. बुडवायला सांगितलं, देवाची इच्छा आहे असं मानलं. कारण लक्षपूर्वक आहे का, भक्ताचं लक्षण वर्णन करून सांगताना असंच वर्णन करून सांगितलं महाराज.
जो सुखालाही परमात्म्याचा अनुग्रह समजतो आणि जीवनामध्ये आलेल्या दुःखालाही परमात्म्याचा अनुग्रह समजतो, तोच खरा भक्त आहे. आपण अशी माणसं आहोत, सुख जर झालं तर आपण सहजच म्हणून जातो महाराज देव दयेवर आहे, देवानं त्या ठिकाणी हे सगळं केलं. आणि दुःख जर झालं तर आपण भगवान परमात्म्याला दोष देऊ लागतो महाराज. नाही, जगद्गुरु तुकोबार यांनी दोष दिला नाही. जगद्गुरु तुकोबार यांची शब्द बघा, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले तुकोबाराय म्हणतात, बरे झाले पाहिलं कर्कशा, तुकोबाराय वर्णन करून सांगतात. विपरीत असणारी स्थिती, दुःखाची स्थिती जीवनामध्ये आली तरी सुद्धा समर्पित असणारी अवस्था आहे. देवा माझं जे सुख आणि माझं दुःख आता तुला कळत आहे, त्याच्या समोर त्या ठिकाणी सांगावं ज्याला कळत नाही. तुला तर माझं सगळंच कळत आहे, मी कसं राहावं, मी कोणत्या स्थितीत राहावं हे तुला चांगल्यापैकी कळतं देवा. कारण पहिल्या श्वासापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत मनुष्याच्या सगळीची सगळी तरतूद माझ्या श्यामसुंदरानं करून ठेवलेली आहे. श्री संत तुलसीदास स्वामी वर्णन करून सांगतात, प्रारब्ध पहले रचा पीछे रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे भजले श्री रघुवीर. अशी अवस्था आहे. असं भगवंताचं भजन केलं पाहिजे. तुकोबारानं ते कळालं. तुकोबाराय समर्पित बुद्धीनं त्या ठिकाणी हे सगळं करतायत. खरं सांगू, समर्पण त्याग, त्याला त्याग म्हणावं. त्यागाचा अहंकाराचाही त्याग ज्यानं केला, खऱ्या अर्थानं त्याच्या जीवनात त्याग निर्माण झाला. नाहीतर आपण त्याग करतो, पण केलेला त्याग अभिमानानं सांगतो, म्हणजे तो त्याग खरा ठरत नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी त्याग केला, पण संपूर्ण त्या ठिकाणी अहंकारासहित सगळंचे सगळं टाकून दिलं, परमात्म्याला समर्पित झाले. आणि म्हणून गाथा स्वतःच्या हातानं बुडवला. 13 दिवसापर्यंत तुकोबाराय आणि इंद्रायणीच्या काठावरती जाऊन बसले महाराज. 13 दिवस बोलू लागले, पोटात अन्न पाणी नाही. पत्नी त्यांची त्या ठिकाणी हळहळ करते, अहो काहीतरी खा. मुलं त्या ठिकाणी जवळ बसलेले आहेत, तरी तुकोबाराय काही खात नाहीत. बायका मुलांसह त्या ठिकाणी उपवास आहे. काय वाईट दिवस त्या ठिकाणी आले. किती विलक्षण असणारी अवस्था चित्ताची झाली असेल देवा. काय रे, सगळं जीवन त्या ठिकाणी हे करण्याकरिता व्यतीत केलं, आणि हेही गेलं आणि तेही गेलं. संसारही त्या ठिकाणी नीटनेटका केला नाही, आणि परमार्थही नीटनेटका झाला नाही. गाथा बुडून टाकावी लागली. आता काय करू, पाषाणाची खोळ घेऊन बैसलासी, असं त्या ठिकाणी देवाबरोबर बोलू लागले. देवा तू काय पाषाणाची खोळ घेऊन बसलास का रे. 13 दिवसापर्यंत पण लक्षपूर्वक ऐका मायबाप. जगद्गुरु तुकोबाराय पाण्याच्या बाहेर होते 13 दिवस, पण माझा श्यामसुंदर पाण्यात होता. हो, 13 दिवस त्या ठिकाणी परमात्म्यानं त्या वह्यांवर आवरण केलं. भगवान पाण्यात राहत होते, तुकोबाराय बाहेर राहत होते. 13 दिवसानंतर त्या ठिकाणी वह्या पाण्याच्या वरती आल्या, आणि मग तुकोबारायांना त्या ठिकाणी जाणवलं की माझा श्यामसुंदर पाण्यात स्वतः माझ्या वह्यांचं रक्षण करत होता. एवढा मोठा दंड तुकोबारायांना दिल्यानंतर रामेश्वर शास्त्रीजींच्या पत्नीनं त्यांना प्रश्न विचारला, का हो, तो तुका मला फार चांगला वाटला, त्याचा स्वभाव फार सुंदर वाटला, तो भगवंताचा भक्त आहे, तुम्ही एवढा मोठा दंड त्याला का दिलात. असं ज्या वेळेला रामेश्वर शास्त्रीजींची पत्नी विचारू लागले, त्यावेळेला रामेश्वर शास्त्रींनी दिलेलं उत्तर आहे, महाराज अगं तो तुका खरंच श्रेष्ठ आहे, तो तर मला, तुला तरी त्या ठिकाणी फार चांगला भक्त वाटला, पण मला तर प्रत्यक्ष महाविष्णूच वाटला. पण हा महाविष्णूचा असणारा अवतार जगाला कसा कळावा, तो कळावा म्हणून सोन्याला कस लागल्याशिवाय सोनं कळत नसतं महाराज. का सुवर्ण सिद्धी कसू सोळावा जैसा, हा तुम्ही देवळाच्या कामा कळसू, असं त्या ठिकाणी वर्णन आहे. कळस झाला की देवळाचं काम पूर्ण झालं, असं त्या ठिकाणी साधू संत वर्णन करून सांगतात. तसं सोन्याची सिद्धी कसा न होत असते, कस लावावा लागतो. जगाला हे रत्न कळावं, जगाला त्याचं ज्ञान व्हावं, आणि म्हणून मी हा उपक्रम त्या ठिकाणी सुरू केला. दुःख जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये झालं महाराज. बऱ्याचशा वेदना सहन कराव्या लागल्या. कालांतराने अनगडशा फकीराच्या विहिरीमध्ये स्नान केल्यामुळे रामेश्वर शास्त्रीच्या अंगाचा दाह होऊ लागला. माऊली ज्ञानोबरांच्या समोर जाऊन बसले. मोठी त्या ठिकाणी घडवंची आणली, त्याच्यावरती एकावर एक 7 घागरी ठेवल्या, त्याच्यात त्या ठिकाणी पाणी घातलं, ते पाणी टिप टिप असं टिपकायचं, ते डोक्यावर पडायचं आणि दाह शांत व्हायचा. 7 दिवस अनुष्ठान केलं. ज्ञानोबरायांनी स्वप्नात जाऊन सांगितलं, ज्याचा अपराध केला तिथे जा. तुकोबारायांचा अपराध घडला असं समजून रामेश्वर शास्त्री भंडाऱ्याच्या दिशेने निघाले. तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावर होते. रामेश्वर शास्त्रींचे सेवक इथपर्यंत आले आणि सांगितलं, आमचे महाराज तुमच्या भेटीला येत आहेत, त्यांच्या शरीराचा संपूर्ण दाह होतोय. तुकोबाराने एक अभंग लिहिला महाराज. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. 4 चरणांचा अभंग आहे, हा त्यांना वाचायला द्या. रामेश्वर शास्त्रींनी तो अभंग हातात घेतला, त्याची 4ही चरणं त्या ठिकाणी वाचली. एक चरण वाचलं की एका अंगाचा त्या ठिकाणी दाह थांबू लागला. 4 चरणामध्ये संपूर्ण शरीराचा दाह थांबला, आणि धावत धावत तुकोबारायांना शरण आले महाराज. तुकोबारायांची शरणागती केली. मोठ्या प्रेमानं तुकोबारायांना त्या ठिकाणी अशा पद्धतीने शरण येऊन विनंती करू लागले, महाराज मी चुकलो, मला क्षमा करा, मी तुमचा अपराध केला. आणि तेच रामेश्वर शास्त्री
सगळ्या जगाला वर्णन करून सांगू लागले महाराज. हे म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, भट्ट तुझा, भट्ट तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, दंड तुकोबा समर्थ, दंड तुकोबा समर्थ, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही धन्य तुकोबा, धन्य तुकोबा म्हणे रामेश्वर भट्ट तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, रामेश्वर भट्ट तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. तुका आणि विष्णू दोन नाहीत महाराज. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, तुकिता तुलनेसी, तुकिता तुकासी आले, तुलनेसी. म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. तुकाराम महाराजांची तुलना केली महाराज. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. ब्रह्मस्वरूपाचं त्या ठिकाणी आणि तुकोबरायांचं त्या ठिकाणी तुलना करून पाहिली तर ब्रह्म आणि तुकोबरायांच्या ठिकाणी आलेलं रामेश्वर शास्त्रींना जाणवलं आणि ते त्यांनी जगाला हात उंच करून सांगितलं महाराज. पण जीवनामध्ये कष्ट तर सहन करावे लागलेच ना. या सगळ्या प्रकारच्या कष्टांना महाराज तुम्ही सहन करत आहात. एवढे सगळे कष्ट तुम्ही सहन केले आणि तरी पुन्हा त्या ठिकाणी जन्म घेईन म्हणता. भगवान विचारतायत, कारण संवाद देवाचा आणि जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. महाराज इतके सगळे दुःख त्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये आले. हे सगळं ज्या वेळेला घडलं त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्ही आणि भामचंद्रावर जायचं ठरवलं. भामचंद्रावर तुकोबराय जाऊन बसले महाराज. बसल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठोबा भेटला निराकार. तिथे तुकोबरायांची मूर्ती आहे ना, खाली लिहिलेला एक कवण, विठोबा भेटला निराकार. तुकोबरायांचे सगळ्यात धाकटे भाऊ कान्होबा, थोरले भाऊ होते त्या ठिकाणी मला वाटतं सावबा, नंतर तुकोबा आणि नंतर कान्होबा. विरक्त होऊन त्या ठिकाणी सावबा निघून गेले. कान्होबा तर त्या ठिकाणी लहानच आहेत, आई वडील मरण पावलेले आहेत. संसाराची जबाबदारी तुकोबरायांवर आली आणि अशा अवस्थेत निघून गेले. शोधण्याकरिता त्या ठिकाणी गेले महाराज सावबा. आणि गेल्यानंतर कान्होबा आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी तुकोबरायांनी सांगितलं, मी येणार नाही. जर मला खाली न्यायचं असेल तर एक काम करा, माझी जी त्या ठिकाणी बाड आहे ना खतावण्या, तुकाराम महाराजांकडे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं सावकारकीचा त्या ठिकाणी व्यापार होता म्हणतात. पूर्वीची गोष्ट आहे. त्याचं लोकांना दिलेलं जे कर्ज आहे त्या कर्जाच्या वह्या, त्या खतावण्या, त्या सगळ्याची सगळ्या इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाका तर मी येतो असं सांगितलं. आणि खरोखर त्या ठिकाणी सगळंची सगळं बुडून टाकलं महाराज. आणि मग तुकोबराय त्या ठिकाणी खाली आले असं चरित्रामध्ये त्या ठिकाणी वर्णन सापडतं. एवढे दुःख सहन केले आणि एवढे दुःख सहन करूनही पुन्हा त्या ठिकाणी जन्माला येईन म्हणता. का बरं जन्माला येईन म्हणता भगवान त्या ठिकाणी विचारतायत महाराज. तर देवाच्या समोर बोलताना तुकोबराय सांगतात, तुझी चरण सेवा साधावया, चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, घेईन मी याजसाठी देवा, घेईन मी याजसाठी देवा, घेईन मी याजसाठी देवा, घेईन मी याजसाठी देवा, तुझीच
पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. पुन्हा पुन्हा म्हणतायत जन्म घेईन देव विचारतात काय सुख आहे काय? जन्मताना दुःख आहे, जन्मल्यानंतर दुःख आहे. आणि तुमच्या जीवनात तर एवढं दुःख त्या ठिकाणी पाहायला मिळालं, एवढं सगळंच सगळं दुःख त्या ठिकाणी जीवनामध्ये असताना पुन्हा जन्माला येण्याची अपेक्षा करिता तुम्हाला वाटत नाही का आता थांबावं म्हणून? तुकोबाराय म्हणतात नाही रे देवा, जन्माला यायचंय खरं, मला माहिती आहे दुःख आहे म्हणून, मला या गोष्टीची कल्पना आहे दुःख आहे म्हणून, पण ते दुःख मला जाणवत नाही. का बरं? हे गर्भवासी दुःख नाही येता जाता, 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 हृदय असता नाम तुझे, हृदय असता नाम तुझे, हृदय असता नाम तुझे. गर्भवासात दुःख वाटत नाही का? हृदयात तुझं नाम चिंतन आहे म्हणून देवा. मध्यंतरी दुःख वाटत नाही का? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. मध्यंतरी असणारं जे दुःख आहे ते काम करत असताना राम नाम जर त्या ठिकाणी घेतलं तर दुःख वाटत नाही महाराज. आणि मरताना होणाऱ्या वेदना, मरतानाच्या वेदना सुद्धा त्या ठिकाणी जाणवत नाही. का बरं? अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. जन्मताना आम्हाला दुःख नाही, मध्यंतरी आम्हाला दुःख नाही, आणि मरताना आम्हाला दुःख नाही. का? तुझी भक्ती, तुझ्या चरणांची सेवा केल्यामुळे त्या ठिकाणी दुःख जाणवतच नाही देवा. म्हणून जन्माला यायचंय मला, जन्मण्याची त्या ठिकाणी भीती वाटत नाही. विलक्षण गोष्ट आहे का? तुकोबाराय त्या ठिकाणी मागणी मागतायत. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गर्भवासाला सुखानं घालावं म्हणतायत. म्हणजे गर्भवासाला जगद्गुरु तुकोबाराय भीत नाहीत, म्हणून घेईन मी जन्म म्हणतायत. पण लक्षपूर्वक आहे का? घेईन मी जन्म असं म्हणणं तरी काय योग्य आहे काय? आपल्या स्वतःच्या सामर्थ्यानं आपल्याला जन्म घेता येत असतो काय? नाही महाराज, स्वतःच्या सामर्थ्यानं जन्म घेता येत नाही. पण तुकोबाराय म्हणतात याचं कारण तुकोबाराय नित्य मुक्त आहेत. सामान्य असणारा जो जीव आहे हा मुक्त होतो खरा, पण तो साधन मुक्त आहे. आणि साधुसंत मुक्त आहेत, ते नित्य मुक्त आहेत, ते अवतारी असणारे पुरुष आहेत. लक्षपूर्वक आहे का? त्यांचा अवतार होत असतो, ते स्वतःच्या सामर्थ्याने येत असतात. द्वादश त्या ठिकाणी भागवत भक्त आहेत, भीष्माचार्यांसारखे, हे सगळेची सगळे त्या ठिकाणी बलीसारखे, प्रल्हादासारखे हे द्वादश भगवत भक्त आहेत की जे स्वतःच्या सामर्थ्यानं येऊ शकतात. त्यांना येता जाता येतं हा महत्वाचा विचार आहे. कारण जीवपणा घालवता येतो. जीवनमुक्त अवस्था वेगळी आणि नित्यमुक्त अवस्था वेगळी. जिवंत असून मुक्त असणं ही जीवनमुक्ती, आणि नित्यमुक्त म्हणजे अखंड त्या ठिकाणी स्वतःच्या सामर्थ्यानं भगवान परमात्म्याबरोबर येणं जाणं, हे नित्यमुक्ताला शक्य होतं महाराज. कारण जीवपणा असा आहे जो घालवणार. जीवनमुक्त म्हणजे काय? जीवपणा घालवणं. कारण 6 गोष्टी शास्त्रानं अनादी सांगितल्या. नंबर 1 ब्रह्म म्हणजे परमात्मा अनादी आहे. नंबर 2 प्रकृती अनादी आहे. नंबर 3 त्यांचा संबंध अनादी आहे. नंबर 4 ईश्वर अनादी आहे. नंबर 5 जीव अनादी आहे. आणि नंबर 6 या सर्वांमध्ये असणारा भेद अनादी आहे. पण या 6 गोष्टीपैकी एक गोष्ट अनादी शांत आहे, अनादी अनंत आहे, आणि बाकीच्या 5 गोष्टी अनादी शांत आहेत. परमात्मा अनादी अनंत आहे, आणि प्रकृती आदी करून त्या ठिकाणी ईश्वरत्व जीवत्व हे अनादी शांत आहेत, जाणारे आहेत. म्हणजे जीवपणा हा जाणार आहे. ज्यानं साधना करून त्या ठिकाणी जीवपणा घालवला, जीवपणा निवृत्त केला, तो जिवंत असून त्या ठिकाणी मुक्त होतो. जीवनमुक्त अवस्था त्याला प्राप्त होते. साधुसंत जीवनमुक्त तर आहेतच, पण ते नित्य मुक्त आहेत महाराज. स्वतःच्या सामर्थ्यानं येऊ शकतात. त्यांचा अवतार होतो महाराज. अवतार म्हणजे काय? अवतार हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिलं तर तृ या धातूपासून झाला महाराज. तृ तरती, तरणे म्हणजे खालून वर जाणे. त्याला अवहा उपसर्ग लागला की अवतरती असा शब्द होतो, म्हणजे वरून खाली येणं. तरण म्हणजे खालून वर जाणं, आणि अवतरण म्हणजे वरून खाली येणं. आपण त्या ठिकाणी साधना करून खालून वर जाऊ शकतो, पण साधू संत खालून वरनाम उच्च स्थितीला प्राप्त झालेले असतात खरे, पण तिथे त्या ठिकाणी राहून जगाचं हित करण्याकरिता पुन्हा खाली येतात. म्हणजे त्यांचा अवतार होतो. अवतार येतात का? अवतार धारण करतात त्याची 4 कारणं 5 कारणं सांगतो महाराज. लक्षपूर्वक आहे का? संतांनी अवतार का धारण केला? देवावर उपकार करण्याकरिता.
संतांचा अवतार का झाला? वेदावर उपकार करण्याकरिता. संतांचा अवतार का झाला? धर्मावर उपकार करण्याकरिता. आणि संतांचा अवतार का झाला? जीवावर उपकार करण्याकरिता. येथे उपकारासाठी आले घर वैकुंठी आले. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. ज्यांचं घर वैकुंठात आहे ते उपकार करण्याकरिता इथपर्यंत आले महाराज. चौघांवर उपकार. जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार आहे. आणि का अवतार धारण केला? या लोकांवर उपकार करण्याकरिता. तुकोबारायांनी देवावर उपकार केला. तुम्ही म्हणाल कसं काय व देवावर उपकार केला? त्याला कोण ओळखतो? त्याचं नाव लोकांना माहिती आहे का? त्याचा रंग लोकांना माहिती आहे? तो कसा आहे लोकांना काय माहिती? देवाचं ज्ञान जगाला करून देण्याकरिता संत अवतीर्ण होतात. नाहीतर देव असाच पडून राहिला असता महाराज. पण त्यांनी सांगितलं, हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस कुमार मदनाचा पुतळा. राजस कुमार मदनाचा पुतळा. राजस कुमार मदनाचा पुतळा. रविशशी काळा रविशशी काळा लोपले कुमार मदनाचा पुतळा. राजवाटा कुमार मदनाचा पुतळा. विशेषी काळा लोपलिया पुतळा. कस्तुरी मळवाट चंदनाची उठी. राजास सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा लोपलिया. लोकांना वेदाचं ज्ञान आहे काय? लोकांना वेद काय? लोकांना किती वेद आहेत हे सांगता येत नाही. वेदांची नावही सांगता येत नाही. पण त्या वेदाचा अर्थ जगद्गुरु तुकोबारायांनी जगाच्या समोर सांगितला. जगद्गुरु तुकोबारायांची गाथा म्हणजे पंचम वेद आहे महाराज. वैकुंठवासी श्री संत दांडेकर मामा तुकोबारायांच्या गाथेला कधी गाथा म्हणायचीच नाही महाराज. ते म्हणायचे पंचम वेद आहे. हा पंचम वेद आहे. तुकोबारायांची वाणी म्हणजे त्या ठिकाणी पंचम वेद आहे. लक्षपूर्वक आहे का? नव्हे, परमात्माच त्या ठिकाणी वेदवाणी प्रत्यक्ष दाखवण्याकरिता तुकोबारायांच्या रूपाने अवतीर्ण झाला. वेदवाणी आहे. वेदावर उपकार केला. नंबर 3 धर्मावर उपकार केला. धर्म लोकांना कळत असतो काय? श्रुती भिन्न भिन्न आहेत. मुनींचे त्या ठिकाणी वचन भिन्न आहेत. आस्तिक शास्त्र जर पाहिले तर 6 शास्त्र आहेत महाराज. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा शास्त्र ही 6 शास्त्र आस्तिक शास्त्र आहेत. न्यायशास्त्राचे त्या ठिकाणी करते आहेत गौतम ऋषी. वैशेषिक शास्त्राचे करते आहेत कणाद ऋषी. सांख्यशास्त्राचे करते आहेत कपिल महामुनी. योगशास्त्राचे करते आहेत पतंजल महामुनी. त्यानंतर पूर्वमीमांसा जैमिनीने सांगितली आणि उत्तरमीमांसा शास्त्र म्हणजे वेदांत शास्त्राचे प्रणेते व्यासदेव महाराज आहेत. या 6 मुनींना जर समोरासमोर आणून ठेवलं तर त्यांची मतं भिन्न भिन्न आहेत. वेगवेगळी मतं त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग कोणाच्या मागे जावं हा प्रश्न पडतो. अशा वेळेला काय करावं? श्रुतिर्विभिन्ना स्मृतयस्य भिन्ना नैको मुनिर्यस्य वच प्रमाणम धर्मस्य तत्वं निहितो गुहायाम महाजनो येन गतस्य पंथः. महाजनो येन गतस्य पंथः. महाजनांना महापुरुषच्या मार्गाने गेलेले आहेत त्या मार्गाने जावं. धर्म कसा कळेल? जगासमोर धर्म दाखवण्याकरिता, धर्माचं ज्ञान सांगण्याकरिता जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार झाला. जगद्गुरु तुकोबा स्वतः वर्णन करून सांगतात महाराज, धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे धर्माचे पालन करणे पाखंड खंड करणे पाखंड खंड करणे पाखंड खंड धर्माचे पालन करणे पाखंड खंड करणे पाखंड खंड करणे पाखंड खंड. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन महाराज वर्णन करून सांगतात. धर्माचं पालन करण्याकरिता आलो, हे जे आम्हा करणे काम
तुकोबाराय सांगतात बीज वाढवावे नाम. हे काम करण्याकरिता आलो म्हणजे धर्म लोकांना कळावा. हा धर्म जर संतांनी तुकोबारायांनी सांगितला नसता तर जगाला कळाला असता काय? नाही महाराज. म्हणून धर्मावर उपकार केला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जीवावर उपकार केला महाराज. 4 लोकांवर उपकार करण्याकरिता आले, जीवावरही त्या ठिकाणी उपकार केला. हे बुडता हे जनन देखावे डोळा, बुडता हे जनन देखावे डोळा, बुडता हे जनन देखावे डोळा, हे तो कळवळा म्हणोनिया, तो कळवळा हे तो कळवळा म्हणोनिया, बुडता हे जनन देखावे डोळा, 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 हे तो कळवळा म्हणोनिया, हे तो कळवळा म्हणोनिया, बुडता हे जनन देखावे डोळा, बुडता हे जनन देखावे डोळा, बुडता हे जनन देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. सगळं जग बुडत आहे, जीवांचा त्या ठिकाणी अधपतन होत आहे. हे तुकोबारायांना सहन झालं नाही म्हणून तुकोबाराय सांगतायत आम्हाला यावं लागतं. येतात महाराज आणि जगाच्या समोर भक्तीचं ज्ञानाचं त्या ठिकाणी वर्षाव करून सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग, शेष उरला तो सेव. महाराज स्वतः वर्णन करून सांगतात याच्याकरिता येतो. जीवाच्या समोर भक्तीचं तत्व वर्णन करून सांगतात जे साधू संतांनी सांगितलं. भक्तीचे आचार्य असणारे नारदजी महाराज आहेत. नारदांनी जे भक्तीचं तत्व सांगितलं तुकोबारायांनी ते जगाच्या समोर मांडायचा प्रयत्न केला महाराज. सगळ्यात पहिलं अथा तू भक्ती व्याख्यास्याम, मी भक्तीची व्याख्या सांगतो. नारदजी सांगतात कशी आहे भक्ती? सा त्वस्मिन परम प्रेम रूपा, ती प्रेम स्वरूप आहे. नेमकी कशी आहे सांगा ना. म्हटले मुख आस्वादनवत. मुक्या माणसानं साखर खाल्ल्यानंतर ती जशी त्याला सांगता येत नाही. एखादा मुका मनुष्य असला आणि त्याला साखर खायला दिली, त्याला कशी लागेल महाराज? आंबट नाही, खारट, काही तुरट, मग कशी लागेल? गोड लागेल. मग त्याला विचारलं तुला साखर कशी लागली, मग तो काय सांगेल? ऐकताय ना तुम्ही सगळेजण? माझा प्रश्न आहे तुमच्या समोर, सवाल 10,000 के लिए बोलो. काय उत्तर आहे? मुक्या माणसाला साखर खायला दिली, त्याला ती कशी लागेल? गोड लागेल. मग तो त्याला विचारलं तुला साखर कशी लागली, तो कशी सांगेल? नाही कळत तुम्हाला? सोपं आहे ना. तो काय सांगेल? नाही कळालं? अहो तो सांगणारच नाही. सहज माणसं म्हणून जातात गोड अशी म्हणेल, त्याला म्हणताच येत नाही महाराज. तो मुका आहे, तो असं करेल, त्याला सांगता येत नाही. मुख आस्वादनवत अशी अवस्था त्याला प्राप्त होते. कशी आहे ती भक्ती? यथाव्रज गोपिका नाम, गोपिकांनी जशी केली अशी आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी ती भक्ती त्या ठिकाणी जगाच्या समोर सांगण्याकरिता उच्चतम कोटीची त्या ठिकाणी भक्ती, पराकाष्ठेची भक्ती जगाच्या समोर आणून मांडली महाराज. आणि ती जगाला वर्णन करून सांगितली. जीवांचा उद्धार व्हावा म्हणून भक्तीच्या माध्यमातून जीवांना प्रवास करायला शिकवलं. तुकोबारायांनी शिकवलं म्हणजे जीवावर त्या ठिकाणी उपकार केला. आणि 5वं कारण सांगतो तुकोबारायांचं किंवा संतांचं येण्याचं, ते म्हणजे जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद उपभोगण्याकरिता तुकोबाराय किंवा साधू संत अवतीर्ण होतात. पहिलं कारण देवावर उपकार, दुसरं कारण वेदावर उपकार, तिसरं कारण धर्मावर उपकार, चौथं कारण जीवावर उपकार आणि 5वं कारण जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद उपभोगणं. या 5 कारणास्तव तुकोबाराय अवतीर्ण झाले. आज जन्मदिवस आहे ना तुकोबारायांचा म्हणून सांगतोय. ही कारण आहेत महाराज. जीवाचा उद्धार करण्याकरिता परत परत त्या ठिकाणी तुकोबाराय येतात. एकदा आले नाहीत महाराज. तुकोबाराय स्वतः वर्णन करून सांगतात, हे मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही, हे करीत आलो आम्ही, हेच करीत आलो आम्ही, हेच करीत आलो, हेच करीत आलो आम्ही,
ओ मागे बहुता जन्मी हेच करीतो आलो आम्ही हेच करीतो आलो आम्ही हेच करीतो आलो हेची करीत आलो आम्ही. महाराज वर्णन करून सांगतात, मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. भवतापश्रमी शिनले जे निववू त्या. भवतापश्रमाना जे शिनलेले जीव आहेत त्यांना निवविण्याकरिता आम्ही अवतीर्ण होतो. तुकोबराय सांगतात, एकदा नाही, तुकोबरायांचा हा अवतार आहे महाराज, आणि 6वा अवतार आहे. लक्षपूर्वक आहे का, 6व्यांदा तुकोबराय अवतीर्ण होत आहेत. जन्म घेतायत म्हणजे सामाय, पुढे घेईन म्हणतायत, अभंगातून घेईन मी म्हणतायत, पण आतापर्यंत एवढे घेतले ना, त्याचं वर्णन करून सांगतात महाराज. हे येतो जातो आम्ही देवाचे सांगात, येतो जातो आम्ही देवाचे सांगात. तुका म्हणे गात देवनाम, तुका म्हणे गात देवनाम. येतो जातो आम्ही देवाचे सांगात, येतो जातो आम्ही देवाचे सांगात. तुका म्हणे गात देवनाम, तुका म्हणे गात देवनाम. आम्ही भगवान परमात्म्याबरोबर पुन्हा पुन्हा अवतीर्ण होतो. महाराज वर्णन करून सांगतात, 2 टाळ वाजवा. पुन्हा पुन्हा येतो, येतो जातो आम्ही देवाचे सांगात. तुका म्हणे गात देवनाम. देवाचं नाम घेत घेत येतो आणि जातो. सगळ्यात पहिला अवतार जगद्गुरु तुकोबरायांचा कोणता झाला असेल तर अंबरीशाचा अवतार आहे महाराज. अंबरीश राजा, बार्शी, भगवान बार्शी नावाचं गाव आहे. या भगवान बार्शीमध्ये त्या ठिकाणी राजा अंबरीश जन्माला आला. महान भगवत भक्त आहे, सूर्यवंशी असणारा राजा आहे. भगवान परमात्म्याची साधना करण्याकरिता साधन द्वादशीचं व्रत त्यानं केलं. साधन द्वादशी 1 वर्षाचं व्रत पूर्ण झालं. व्रताची सांगता करायची आणि योगायोगानं ब्राह्मणाचं आगमन झालं. दुर्वासा महामुनी आले आणि दुर्वासा जे आले सांगितलं, वा मी मोठा भाग्यवान आहे, आज माझ्या व्रताच्या सांगतेला प्रत्यक्ष ब्राह्मणाचं आगमन झालं. महाराज, माझ्याबरोबर तुम्ही त्या ठिकाणी थोडंसं भोजन करावं, द्वादशीचं पारणं करावं अशी माझी इच्छा आहे. त्या दिवशी द्वादशीची तिथी पहाटे संपत होती आणि म्हणून पहाटच्या वेळेला पारणं करायचं होतं. दुर्वासानं सांगितलं, मी आत्ता नदीवर जाऊन स्नान करून येतो, तुम्ही त्या ठिकाणी तयारी करून ठेवा. स्नानाकरिता गेले महाराज आणि स्नानाला गेल्यानंतर थोडासा उशीर होऊ लागला, तिथीचा क्षय होऊ लागला. ब्राह्मणांना बोलावलं आणि राजानं विचारलं, महाराज दुर्वासा महामुनींना मी जेवणाचं आमंत्रण दिलं आणि ते त्या ठिकाणी गेलेले आहेत स्नानाकरिता, तिथी तर संपते आहे, आता मी काय करू मला सांगा. असं ज्या वेळेला त्या ठिकाणी विचारू लागले, सांगितलं काही नाही, 1 फुलपात्रभर त्या ठिकाणी पाणी प्या, 1 तुळशीचं पान घ्या, व्रताची सांगता केल्यासारखं सुद्धा होईल आणि व्रत असंच टिकून राहील. राजानं असंच केलं महाराज. दुर्वासा महामुनी त्या ठिकाणी आले, पण उशिरा आले. आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज राजानं नमस्कार केला, म्हणे काही घाई करू नका, व्रत त्या ठिकाणी मी पाणी पिऊन त्या ठिकाणी सोडलेलं आहे, आता आपण भोजन करूया. दुर्वासा रागावले. रागावल्यानंतर त्या ठिकाणी भयंकर क्रोधायमान झालेल्या दुर्वासानं 1 जटा उपटली महाराज. त्या जटेतून एक कृत्या निर्माण केली राक्षसी आणि या कृत्याला सांगितलं, जा या अंबरीशाला जाळून टाक. अंबरीश महाराजांनी भगवान परमात्म्याचं स्तवन करायला सुरुवात केली. कृत्या धावते, अंबरीशाला जाळण्याचा प्रयत्न करते आणि अंबरीश महाराज परमात्म्याचं भजन करतायत. हरी शरणम 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 हरी शरणम. गोपाल कृष्ण भगवान की जय.
देवा मी तुला शरण आलो, आता तारायचं का मारायचं तू ठरव. असं दोनही हात उंच करावेत आणि परमात्म्याचं भजन करावं, हेच खरं भजन आहे महाराज. लक्षपूर्वक ऐका. कृत्य आली आणि अशा पद्धतीनं अंबरीशाला जाळण्याचा प्रयत्न करू लागले, पण हरिशरण म्हटल्यानं परमात्म्याला जाणीव झाली. देवानं सुदर्शन महाराजांना पाठवलं. चक्रराज सुदर्शनजी आले, कृत्या जाळून टाकली आणि दुर्वासाच्या मागे धावू लागले. दुर्वासाला जाळण्याकरिता दुर्वासास वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागले. कैलासावर गेले महाराज. भगवान शंकरानं हाकलून दिलं, म्हणे हे जे चक्र आहे ना, हे मीच एकदा भगवान विष्णूला सप्रेम भेट दिलं होतं, माझंच आहे, पण आता माझं ऐकणार नाही म्हणे, तू जा. मग कुठे जाऊ? ज्याचं चक्र आहे त्याच्याकडे जा. भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूनं सांगितलं, माझं चक्र आहे, गोष्ट खरी आहे, ते आता माझ्याच ताब्यात आहे, पण एक गोष्ट सांगू का म्हटले दुर्वासा तुला. म्हणे काय? अरे घरातला कुत्रा जर पिसाळला ना, तर तो सगळ्यात आधी घरमालकालाच चावतो, मग समजावं की हा पिसाळला. हे चक्र आता अनावर झालेलं आहे, हे माझ्या ताब्यात राहिलं नाही, हे केव्हा येईल माझा घात करील सांगता येत नाही, म्हणून आता माझ्याजवळ येऊ नकोस, तू लवकर इथून जा. मग कुठे जाऊ? ज्याचा अपराध केलास त्याच्याकडे जा. अंबरीश महाराजांच्या समोर त्या ठिकाणी जा. दुर्वासा धावत धावत गेला आणि अंबरीशाच्या समोर साष्टांग प्रणिपात केला. अंबरीशाला शाप प्राप्त झाला होता दुर्वासाकडून, तुला 10 गर्भवास भोगावे लागतील. देवानं त्या ठिकाणी तो शाप स्वतःच्या अंगावर घेतला. सांगितलं नाही, मी स्वतः तुझ्याकरिता गर्भ सोशीन. देवानं स्वतः त्याला वचन दिलं होतं महाराज. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी दुर्वासा साष्टांग प्रणिपात करू लागले. अंबरीश महाराजांनी उचललं, हृदयाला लावलं आणि सांगितलं, असं करू नका महाराज, मला लाजवू नका. हे सगळं घडायला 1 वर्षाचा कालावधी लागला महाराज. 1 वर्षाचं साधन द्वादशीचं व्रत तर झालं, पण 1 वर्ष त्या ठिकाणी पुन्हा उपवासी आहेत अंबरीश महाराज. चक्र सुदर्शन धावत आल्यानंतर त्या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न करू लागला दुर्वासानं. अंबरीशानं पटकन दुर्वासा महामुनींना पाठीकडे घातलं. 2 हात असे केलेले आहेत आणि हात जोडून त्या ठिकाणी महाराज पुन्हा एकदा चक्रराजाच्या समोर बोलतायत, हे सुदर्शना, मी जर अंतकरणापासून भगवान परमात्म्याची भक्ती करणार असेल तर तुम्ही शांत व्हा, दुर्वासाला काही करू नका म्हणा. बघा तुम्ही अपकार करणाऱ्यावरही उपकार करणारे संत आहेत. दुर्वासानं त्या ठिकाणी एवढा मोठा अपकार केला होता, तरी सुद्धा त्याच्यावर उपकार केला महाराज. सुदर्शन चक्र शांत झालं. आजही भगवान बार्शी नावाचं गाव आहे ना, बार्शी म्हणजे द्वादशी, बारस म्हणजे काय? द्वादशी. जिथे द्वादशीचं व्रत केलं होतं म्हणून त्या गावाचं नाव पडलं बार्शी. तिथे आजही माझा भगवान उभा आहे महाराज चतुर्भुज रूपानं. त्या गावाचंच नाव आहे भगवान बार्शी. मस्तकावर हात आहे अंबरीशाच्या. भगवान प्रगट झाले. हाच अंबरीश पुढे जाऊन त्या ठिकाणी प्रल्हाद झाला आणि प्रल्हाद होऊन भगवंताचं नामचिंतन. हिरण्यकश्यपूनं त्या ठिकाणी सांगितलं, देवाचं नाव घ्यायचं नाही, नाम घेऊन दे देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. पण प्रल्हादानं ऐकलं नाही महाराज. भगवंताचं नामचिंतन करतच राहिला. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 हे नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायणाचं भजन करू लागला महाराज. त्याला मारण्याचा प्रयत्न केला बापानं, पण कशानंच मारला गेला नाही. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी परितो स्मरे मनी नारायण. नारायणाचं स्मरण करत होता, देवानं वाचवला.
नरसिंह रूपानं भगवान प्रगट झाले महाराज. खांब फोडून भगवान बाहेर आले. गुर्र गुर्र भगवान करतायत. कोणाच्यानं शांत झाले नाहीत. चतुर्मुख ब्रह्मा गेला तरी शांत झाले नाही. प्रलयंकर भगवान शंकर गेले तरी शांत झाले नाहीत. परमात्म्याची पत्नी लक्ष्मी गेली तरी शांत झाले नाहीत. पण छोटासा प्रल्हाद समोर गेला आणि चरणावर मस्तक ठेवलं देवाच्या आणि शांत झाले महाराज. उचलून घेतला कडेवरी भक्त सुखे निमाला. शांत झाला. असा प्रल्हाद दुसरा अवतार आहे. तिसऱ्या अवतारात त्या ठिकाणी महाराज अंगद झाले. अंगद हा त्या ठिकाणी वालीचा पुत्र आहे. देवानं लपून वाली मारला. त्यावेळेला भगवान त्याच्या समोर गेले. वाली बोलू लागला, देवा माझ्या भावाचं आणि माझं भांडण होतं, तुम्ही कशाला मध्यस्थी केलीत, मला तुम्ही लपून मारलं. देवानं सांगितलं, या जन्मात मी तुला मारलं ना, पुढच्या अवतार त्या ठिकाणी मी तुझ्या हातानं संपवीन. देवानं त्याला वचन दिलं. जातोय आता वाली त्या ठिकाणी भगवत धामाला. पण तरी सुद्धा महाराज जाता जाता त्यानं स्वतःच्या मुलाचा हात परमात्म्याच्या हातात दिला, अंगदाचा. सांगितलं, हा माझा मुलगा आहे, याचा तुम्ही सांभाळ करा, याची तुम्ही मायबाप व्हा. भगवान परमात्म्याने अंगदाचा पुत्रवत सांभाळ केला, तो अंगद आहे. पुढचा अवतार अशा पद्धतीने असणार त्या ठिकाणी आहे उद्धवाचा. उद्धवजी जे त्या ठिकाणी द्वापार युगामध्ये अवतीर्ण झाले, भगवान परमात्म्याचे सखा आहेत. 2-2 शब्दात सांगून जातो, कारण वेळ पूर्ण होत आली ना, थांबणं गरजेचं आहे. पण तुकोबऱ्यांच्या जन्मापर्यंत आलं पाहिजे ना, म्हणून हे सांगतोय. लक्षपूर्वक आहे का. आता त्या ठिकाणी उद्धवजींचं प्राकट्य झालं. उद्धव ज्ञानी आहेत, त्यांना ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त आहे. बृहस्पतीकडून शिकून आले होते, पण ज्ञानाचा अभिमान घालवण्याकरिता वृंदावनात पाठवलं, गोकुळात पाठवलं देवानं. आणि पाठवल्यानंतर गोपिकांची विभोर असणारी स्थिती पाहिली. पत्र घेऊन गेले होते गोपिकांना सांगण्याकरिता. पण गोपिका हसू लागल्या, म्हणे, वेड्या, अरे पत्र कोणाचं असतं तुला माहिती आहे का. म्हणे, कोणाचं. जो आपल्यापासून दूर असतो त्याचं. इथे देवानं सांगितलं होतं, मी जसा त्या ठिकाणी गोकुळाला सोडून आलो असा पुन्हा कधीच गेलो नाही. उद्धवा, मला असं वाटतं गोपिका रडतायत, त्यांचं कोणीतरी सांत्वन करावं. तू जा, ज्ञानाच्या 4 गोष्टी सांग. त्यांना काय माहिती आहे का. ब्रह्म सर्वगत सदासम सर्वम खलुइदम ब्रह्म नेहनानास्ति किंचन. असं त्यांना माहिती आहे काय. त्यांना त्या ठिकाणी तत्वज्ञान कळतं का. तू जाऊन सांग. सांगण्याकरिता गेले होते. गोपिका हसत होत्या. म्हणे, ज्याचं पत्र त्या ठिकाणी तू घेऊन आलास ना, तो आमच्या जवळच आहे. म्हणे, कुठे आहे. समोर कळंबाच्या वृक्षाखाली भगवान उभे होते महाराज. आणि उभं राहून त्या ठिकाणी भगवान परमात्मा गोपिकांना पाव्याच्या माध्यमातून बोलावतोय. सगळ्या गोपिका उद्धवाच्या समोर तिथपर्यंत गेल्या आणि परमात्म्याजवळ प्रेमाची याचना करू लागल्या महाराज. हे कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे. ओ गोरी घूंघट उगार दे, प्रेम की भिक्षा झोली में डाल दे. प्रेम गली में आके गुजरिया भूल गई रे घर की डगरिया. पाया था तूने रंग ऐसा डाला, बंधन में बंध गया बांधने वाला. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे. आत्मा परमात्मा के मिलन का मधुमास है, यही महारास है, यही महारास है. तारों में नर्तन फूलों में उल्लास है, यही महारास है, यही महारास है. त्रिभुवन का स्वामी भक्तों का दास है, यही महारास है, यही महारास है. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे. गोपाल कृष्ण भगवान की जय. उद्धवाच्या ज्ञानाचा अभिमान गेला आणि भक्तीनं संपन्न उद्धवाला करून टाकलं महाराज. उद्धव अवतार आहे. तोच उद्धव पुढे जाऊन त्या ठिकाणी कलियुगामध्ये नामदेव महाराजांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला. आणि नामदेव महाराजांच्या हातानं परमात्म्यानं दूध सेवन केलं, प्रसाद सेवन केला महाराज. नव्हे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला. दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला. गोविंद
गोविंद लाला गोपाल लाला गोविंद लाला गोपाल लाला दूध पिओ गोरे गोविंद लाला दूध पिओ गोरे गोविंद लाला. बराचसा विस्तार करण्यासारखा आहे पण सूत्र रूपानं सांगतो, तुम्ही समजावून घ्या. सोने का गढवा दूध से भरियो पिओ नारायण आगे धरियो काला बछडा कपिला गाय दूध दुहावतना मासा आहे. देवा काही करून तुम्ही त्या ठिकाणी नैवेद्याचं सेवन करा, दूध प्या. भगवान दूध पित नाहीत, नैवेद्य घेत नाहीत, डोकं जाळ्याला आपटू लागले. शिर पछाडत नामा रोवत मग परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. हे नामदेवांचं त्या ठिकाणी अवताराचं वर्णन आहे महाराज. आणि तेच नामदेव महाराज आणि 6व्यांदा पुन्हा एकदा आज तुकोबारायांच्या रूपाने अवतीर्ण झाले महाराज. तुकोबारायांचा जन्मदिवस आहे ना, आजच्याच दिवशी त्या ठिकाणी तुकोबारायांचं प्राकट्य झालं. मी सांगतो असं नाही, महाराज वर्णन करून सांगतात. हे जगद्गुरु तुका अवतार नाम याचा जगद्गुरु तुका अवतार नाम जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा कोणी संप्रदाय सकळांचा कोणी संप्रदाय सकळांचा कोणी. पहिला अवतार होता अंबरीशाचा, त्याच्यामध्ये व्रताचं महात्म्य सांगितलं. दुसरा अवतार होता त्या ठिकाणी महाराज प्रल्हादाचा, त्याच्यामध्ये एकनिष्ठतेचं वर्णन करून सांगितलं. एकनिष्ठता दाखवली कशी असते. अंगदाचा त्या ठिकाणी अवतार झाला. अंगदाच्या अवतारात सेवा म्हणजे काय हे जगाला त्या ठिकाणी दाखवलं. उद्धवाच्या रूपात आले त्यावेळेला त्या ठिकाणी ज्ञान कसं असतं हे दाखवलं. नामदेव महाराजांच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आले, भक्ती कशी असते जगाच्या समोर सांगितले. आणि तुकोबारायांच्या रूपात ज्या वेळेला प्रगट झाले त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा कळसच करून टाकला महाराज. तुका झाला से कळस भजन करा सावकाश कळशस्थानी माझे तुकोबाराय शोधतायत महाराज. म्हणून कळस करण्याकरिता तुकोबाराय आले. बस एवढं त्या ठिकाणी पूर्णत्व तुकोबारायाने जगाच्या समोर वर्णन करून सांगितलं महाराज. देवकुटीतले जगद्गुरु आहेत भगवान श्यामसुंदर, मुरलीधर असणारा भगवान कृष्णम वंदे जगद्गुरु. शास्त्रकोटीतले जगद्गुरु आहेत ते जगद्गुरु शंकराचार्य. आणि संत कोटीमध्ये अवतीर्ण झालेले जगद्गुरु तुकोबाराय. म्हणून तुकोबाराय संत कोटीतले जगद्गुरु आहेत, जगाला उपदेश करणारे. तुकोबाराय आज या तिथीला त्या ठिकाणी अवतीर्ण झाले महाराज. आणि फक्त अवतीर्ण झाले असं नाही, एवढं कार्य तर जगाच्या समोर केलंच केलं. पुन्हा म्हणतायत घेईन मी जन्म, म्हणजे अजून थांबायची इच्छा नाही, पुन्हा पुन्हा यावं असं वाटतं. का बरं? विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस ऐसे सुख नो हे भक्ती ऐसे सुख नो हे भक्ती पुढता पुढे आस सेवा भी है पुढता पुढती आस सेवा भी है. मोक्षपदे तुच्छ केली कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी हे. अविट असणारं सुख आहे भक्तीचं, म्हणून त्या भक्तीच्या सुखाचा उपभोग घेण्याकरिता पुन्हा पुन्हा अवतीर्ण होईल तुझी चरण सेवा साधावया. पुन्हा येईन म्हणतात तुकोबाराय. काय कराल येऊन अभंगाच्या दुसऱ्या चरणात हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन काय करीन? महाराजांना विचारलं काय कराल? तुकोबाराय सांगतात हरिनाम कीर्तन, हरिनामाचं संकीर्तन करीन. कारण या कलियुगामध्ये प्रधान असणारी साधना भगवंताचं नामचिंतन आहे. ती नामचिंतन रूपी साधना मी अशा पद्धतीने करीन तुकोबाराय सांगतात.
कलिजुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरहि पारा कलिजुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरहि पार. कलियुग फक्त नामाच्या आधारावर उभा आहे महाराज. थोडं लक्षपूर्वक ऐका. सत्ययुगामध्ये त्या ठिकाणी साधना केली जात होती. वर्णन करून सांगतात, हे कृते अध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैः द्वापारे परिचर्यायाम कलो तत् हरिकीर्तनात. कलियुगातली त्या ठिकाणी साधना हरिकीर्तन आहे. सत्ययुगामध्ये त्याने कृते अध्यायतो विष्णू ध्यान केलं जात होतं. त्रेतायम यजतो मखैः त्रेतायुगामध्ये यज्ञ केले जात होते. द्वापार युगामध्ये सेवा केली जात होती. आणि कलियुगामध्ये त्या ठिकाणी भगवंताचं नामसंकीर्तन केलं जातं. नामसंकीर्तन परमात्मा त्या ठिकाणी प्राप्त होतो. गोस्वामीजी वर्णन करून सांगतात, कलिजुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलिजुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलिजुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलिजुग केवल कलिजुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरहि पारा. श्री राम जय राम जय राम 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 रामचंद्र भगवान की जय. कलिजुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलियुगात प्रधान साधना भगवंताचं नामचिंतन तेच करीन म्हणतात. हरिनाम कीर्तन संतांची पूजन संतांची पूजा करीन. घाली लोटांगण किंवा घालू लोटांगण महाद्वारे लोटांगण घालीन महाद्वारात. कलियुगातली साधना वारकऱ्यांची साधना तुकोबराय वर्णन करून सांगतात. नामसंकीर्तन करणं वारकऱ्याची साधना आहे. संतांचं पूजन करणं वारकऱ्याची साधना आहे. आणि महाद्वारात जाऊन त्या ठिकाणी लोटांगण घालणं हीच वारकऱ्याची साधना आहे. याच्यापेक्षा वेगळी साधना तुकोबाराय म्हणतात मी करणार नाही. काय होईल या साधनानं महाराज वर्णन करून सांगतात. आनंदे निर्भर असो भलते ठाई सुख दुःखा नाही चाडा. क्षमा करा, काय करू, वेळ संपून गेली नाही. हे सगळे लोक म्हणतील कुठून बाबा आणला होता, त्यानं फार लांबवलं. उगीच आता एकाएकी जर ब्रेक दाबला तर तुटेल. आणि ब्रेक जर तुटलं तर उगीच काहीतरी होण्याची शक्यता असते. म्हणून थांबतो. अगदी 5 मिनिटात थांबतो. फक्त सारखं करू द्या. लक्षपूर्वक आहे का. काय नामचिंतन केल्यानं काय होईल, संतांचं पूजन केल्यानं काय होईल, महाद्वारात त्या ठिकाणी लोटांगण घातल्यानं काय होईल. महाराज सांगतात आनंदे निर्भर असो भलते ठाई. आनंदानं निर्भर अशी अवस्था प्राप्त होईल. सुख दुःखा नाही चाडा. सुख दुःखाला काही जाणीव त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. ही स्थिती प्राप्त होईल महाराज. आणि ज्या वेळेला हे मी करीत राहीन त्यावेळेला दुसरं काहीच साधन करणार नाही. अनेक सायास न करी न धरियास. अनेक कोणत्याही प्रकारचे सायास न करी न धरियास. आणि होईन उदास सर्व भावे. सर्व भावानं त्या ठिकाणी उदास होऊन जाईन. भगवान परमात्म्याच्या समोर समर्पित होऊन जाईन. साधू संतांचं जीवन समर्पित असणारं जीवन आहे महाराज. देव करील ती पूर्व दिशा, भगवान करतील ते त्या ठिकाणी योग्य आहे. माझ्या जीवनामध्ये माझं मी काहीच ठरवायचं नाही. जसं छोटंसं नेणतं असणारं बाळ आहे, त्या बाळाला त्या ठिकाणी पावडर कुठे लावायची, गंध कुठे लावायचा, काजळ कुठे लावायचं, कपडे कोणते घालायचे, हे सगळं कोणी ठरवायचं, त्याच्या आईनं ठरवायचं. तसं भक्तानं सुद्धा जीवनात ठरवून घ्यावं. एवढ्या दुरून मी तुमच्या समोर आलेलो आहे. एवढा निरोप जरी तुम्ही घरी घेऊन गेलात तरी पुरे झालं. आपण स्वतःला नेमतं लेकरू समजावं आणि स्वतःला परमात्म्याच्या समोर स्वाधीन करून टाकावं. देवा आता तूच आहेस, आता मी नाही. हे सगळं माझं नसून सगळं तुझंच आहे. मी आणि माझे या 2 शब्दांना खोडून काढावं आणि त्याच्या जागेवर तू आणि तुझे हे 2 शब्द घालावेत. मी नाही, आता तू आहेस. माझं काहीच नाही, आता सगळं तुझंच आहे. तुझं असल्या कारणानं तू चालव. तू स्वतःच त्या ठिकाणी सगळं काही करणार आहे. खरं सांगू, भगवान आपल्याबरोबर खेळ खेळतोय महाराज. काय खेळ खेळतोय, थोडे कान उंच करून ऐका. देवानं स्वतःला लपवलेलं आहे आणि आपल्याला प्रगट केलेलं आहे. कळतं ना सर्वांना. ज्याला कळेल त्याला कळेल, नाही कळेल त्याला बाबा काय करील. सरळ गोष्ट आहे. देवानं स्वतःला लपवलेलं आहे आणि आपल्याला प्रगट केलेलं आहे. आपणही देवाबरोबर खेळ खेळावा. आपण काय खेळ खेळावा, आपण स्वतःला लपवावं आणि देवाला प्रगट करावं. कळतं ना, सोपं समीकरण आहे.
देवानं जसं स्वतःला लपवून आपल्याला प्रगट केलं असं आपण स्वतःला लपवावं त्याला प्रगट करावं. प्रभु आप ही तो हो जो सब काम कर रहे हो, मेरा नाम आगे लाके खुद को छिपा रहे हो. प्रभु आप ही तो हो जो सब काम कर रहे हो. देवा तुम्हीच तर आहात जे सगळं काही त्या ठिकाणी करत आहात. मेरा नाम आगे लाके खुद को छिपा रहे हो. स्वतःला लपवत आहात आणि मला समोर करत आहात असा भाव अंतकरणात असावा. हेच खरं समर्पण आहे. हा हेच मी करीन, याच्यापेक्षा वेगळं काही करणार नाही. समर्पण करीन. न करी सायास न धरियास, होईन उदास सर्व भावे, सर्व भावानं उदास होईल. मग महाराज जन्माला यायचं त्या ठिकाणी म्हणतात सगळं जग मोक्षाची कल्पना करतं. पुन्हा मोक्षावर येऊया, कारण बोलताना सुरुवात मी मोक्षापासून केली ना. उपक्रम उपसंहाराचा समन्वय केला पाहिजे, त्याची एकवाक्यता, कारण अभंग सोडवताना तो षडलिंगात्मक सोडवला पाहिजे. उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता, अभ्यास, अपूर्वता, फल या सगळ्या गोष्टी वर्णन करून सांगितल्या पाहिजेत. म्हणून उपसंहार करतो. इथे त्या ठिकाणी सगळं जग मोक्षाच्या दिशेने धावताय आणि तुम्ही जन्म घेईन म्हणता का बरं? महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात घरी कामारी दासी, मोक्ष आम्हा घरी कामारी दासी, मोक्ष आम्हा घरी कामारी दास, मोक्ष आम्हा घरी कामारी दासी, मोक्ष मागरी कामारी दासी, मोक्ष मागरी कामारी दासी, मोक्ष मागरी कामारी दासी, मागरी कामारी दासी. होय सांगू ऐसे तुका म्हणे, होय सांगू ऐसे तुका म्हणे, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. सांगायची तुका म्हणे, होय सांगायची तुका म्हणे, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. ज्या मोक्षाविषयी तुम्ही बोलता आहात ना महाराज, तो मोक्ष आमच्या घरी कामाला आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी, होय सांगू ऐसे तुका म्हणे. आम्ही जसं म्हणू तसं करायला त्या ठिकाणी तयार असणारी दासी. आमच्या घरी मोक्ष वास्तव्य करतो आहे. आम्ही म्हणू तसं त्या ठिकाणी वागतोय. मोक्ष नको आहे. साधू संतांनी मोक्षाची अपेक्षा केली नाही महाराज. मोक्ष तुमचा देवा तुम्हाशीच ठेवा. मोक्षाची अपेक्षा साधू संत करत नाही. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी असं म्हणणारे तुकोबर आहेत महाराज. पण मोक्षाची कल्पना नाही. ते मोक्षाची सोडी बांधी करी अशी त्यांची स्थिती आहे. त्यांना मोक्ष प्राप्त आहे आणि प्राप्त असून नको म्हणतात. आम्ही लोक कंबर बांधून इथं म्हणतो मोक्ष सुका हाणू लाथा. काय लाथा मारतो वेड्या? आधी मिळवावा मग नाही म्हणावं, मग त्याला नको म्हणावं. म्हणजे त्या ठिकाणी याला अनुकूल वैराग्य म्हणावं. आधी आपल्याजवळ असावं आणि मग त्याला नको म्हणावं. तसं साधू संतांना मोक्ष प्राप्त आहे आणि प्राप्त असून त्या ठिकाणी नको म्हणतायत का? आम्हाला जन्म घ्यायचा आहे युगायुगी, प्रत्येक युगामध्ये यायचं आहे म्हणून मोक्ष नको आहे. म्हणून तुकोबराय सांगतात मोक्ष नको आहे, जन्म घ्यायचा आहे. म्हणून घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. आज तुकोबरायांचा जन्मदिवस असल्या कारणानं तुकोबरायांच्या चरित्रावर थोडंसं बोलावं या अनुषंगानं बरंचसं तुकोबरायांविषयी मी बोलायचा प्रयत्न केला. कलियुग केवल नाम प्रधान असं त्या ठिकाणी वर्णन आहे. म्हणून नामपर चिंतन या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचा मी प्रयत्न केला. आज पहिला दिवस आहे म्हणून पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं मंगल करत जावं, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत जावं. पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम असं त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं जातं. सकळ मंगलनिधी श्री विठ्ठलाचे नामाधे. म्हणून मंगळाचं निधान असणारा भगवान त्याच्या नामाचंही चिंतन करावं. तुकोबराय म्हणतात ते नामचिंतन करण्याकरिताच येऊ. बरंचसं बोलण्यासारखं आहे. वेळ त्या ठिकाणी जास्त झालेली आहे. 7 मिनिटं माझ्याकडून जास्त झालेली आहेत. पण आणखी लांबवण्यापेक्षा त्या ठिकाणी थांबणं योग्य आहे. या संयोजक मंडळीने आणि मला या ठिकाणी आमंत्रित केलं. मी तुमचा ऋणी आहे. जगद्गुरु तुकोबारायांची माझ्या श्यामसुंदराची माझ्यावरती कृपा झाली
आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या या तपश्चर्या स्थलीवर मला 2 शब्द बोलण्याचा योग प्राप्त झाला. कारण तुकोबारायांच्या अभंगांवर रोजच बोलण्याचा प्रसंग येतो, पण ते अभंग जिथे जन्माला आले त्या ठिकाणी बोलण्याचा हा पहिलाच प्रसंग माझ्या भाग्यानं मला प्राप्त झाला. तो तुकोबारायांच्या कृपेनं आणि श्यामसुंदराच्या कृपेनं प्राप्त झाला. म्हणून इथे तुकोबारायांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्या साधू संतांनी माझ्या मुखातून साधू संतांची भगवान परमात्म्याची सेवा करून घेतली त्यांचं मोठ्या प्रेमाने त्या ठिकाणी चिंतन करूया आणि याच ठिकाणी थांबूया. हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. संत श्री तुकाराम महाराजांचे शिष्य महान गुरुभक्त संत श्री निळोबाराय महाराज यांच्या अभंग गाथा सार्थ करण्याचं महान कार्य वैराग्यमूर्ती हरिभक्त परायण डॉक्टर श्री विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या हातून संत कृपेनं परिपूर्ण झालं आहे. हा ग्रंथरूपी ज्ञानाचा ठेवा केवळ खर्च मूल्य घेऊन भाविकांपर्यंत पोहोच करण्याचं कार्य चालू आहे. हा ग्रंथ भाविकांनी प्राप्त करून घ्यावा ही नम्र विनंती. दिवसीय शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा 2x2 LED कोच लक्झरी बसद्वारे आयोजित केली आहे. नर्मदा परिक्रमेबाबत विशेष मार्गदर्शन, सात्विक भोजन आणि आरामदायक प्रवास अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण नर्मदा परिक्रमेचा भाविकांनी लाभ घ्यावा ही विनंती. आयोजक संत श्री परमानंद बाबा सहकारी मोटार वाहतूक संस्था, श्री क्षेत्र खेडले परमानंद. मोबाईल 94 20 94 77 45. परम पूजनीय भागवताचार्य वैराग्यमूर्ती डॉक्टर श्री विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या भक्तिमय वाणीद्वारे श्रीमद भागवत कथेच्या हाय डेफिनेशन व्हिडिओ DVDचा संच राधेश्याम परिवारातर्फे ना नफा ना तोटा या तत्वानुसार फक्त ₹500 हे खर्च मूल्य घेऊन भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. DVD संच प्राप्त करून घेण्यासाठी भाविकांनी हरिभक्त परायण राजेंद्र महाराज कुऱ्हे यांच्याशी संपर्क साधावा ही विनंती. मोबाईल क्रमांक 8600 69 29 69. हरि बोल हरि बोल हरि 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 बोल हरि बोल हरि बोल हरि 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 बोल. जय राधा रमण हरि बोल, जय राधा रमण हरि बोल, राधा रमण हरि बोल, जय राधा रमण